Now new topic is derivative of standard inverse trigonometric function. Actually inverse trigonometric function च्या डेरिव्हेटिव्ह कशा फाइंड आउट करायच्या हे इथे डिस्कस करायचं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन झालं आपलं. आता फक्त इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे जसं साइन एक्स हा सिंपल फंक्शन. आता साइन ऑफ और साइन इन्व्हर्स ऑफ एक्स हा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता आपल्याकडे सिंपल फंक्शन कोणते कोणते आहेत? कॉस एक्स, साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, त्याच्यानंतर सेक एक्स, कोसेक एक्स आणि कॉट एक्स हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं. याचा इन्व्हर्स साइन इन्व्हर्स एक्स, याचं कॉस इन्व्हर्स एक्स, टॅनचं टॅन इन्व्हर्स एक्स, कॉटचं कॉट इन्व्हर्स एक्स, सेकचं सेक इन्व्हर्स एक्स आणि कोसेकचं कोसेक इन्व्हर्स एक्स. सो दीज आर 6 इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याचा अर्थ साइन, जसा साइन इन्व्हर्स एक्स आहे तर साइन इन्व्हर्स एक्स इज नॉट इक्वल टू 1/sin x. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू, दिस इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे y इज इक्वल टू सपोज साइन एक्स, देन x इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ y. हे असं होतं. बट साइन इन्व्हर्स एक्स इज नॉट इक्वल टू 1/sin x. 1/sin x म्हणजे काय होतं? कोसेक एक्स. तर या कोसेक एक्स रेस टू द पॉवर किंवा साइन मध्ये जाऊ आपण, साइन एक्स रेस टू द पॉवर -1 आणि साइन इन्व्हर्स एक्स या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. साइन एक्स रेस टू द पॉवर -1 याचा अर्थ 1/sin x किंवा कोसेक एक्स. 1/sin x पॉवर निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह करायचं असेल तर डिनॉमिनेटरमध्ये घेऊन या. इज इक्वल टू 1/sin म्हणजेच कोसेक एक्स असं लिहित आहे. बट साइन इन्व्हर्स एक्स याचा अर्थ काय? दिस इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ साइन. म्हणजे हा एक्स इज इक्वल टू साइन इन्व्हर्स आहे तर वाय इज इक्वल टू साइन एक्स असं आपण इथे लिहू शकतो. ते ग्राफ पण वेगवेगळे असतात. फक्त लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे ही की साइन इन्व्हर्स एक्स इज नॉट इक्वल टू 1/sin x. याचा पॉवर -1 नाही आहे, हा इन्व्हर्स फंक्शन आहे. ॲक्च्युली आता थोडंसं नंबर जो आहे तो सारखा सारखा दिला म्हणजे इन्व्हर्ससाठी आपण -1च वापरतो. पॉवरसाठी -1 असेल तर सिंपल -1 लिहितो. बट साइन इन्व्हर्स एक्स इज नॉट इक्वल टू 1/sin x और कोसेक एक्स. आता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये नंबर ऑफ फॉर्म्युलाज आहेत. जसं साइन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह किती? तर d/dx ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1/√1 - x². कॉस इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह -1/√1 - x². आता साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू त्याची डेरिव्हेटिव्ह जर काढलं d/dx ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू हाऊ मेनी? 1/√1 - x². कसं येतं? सिंपल. लेट y is equal to sin inverse x. So therefore x is equal to sin y. Differentiate with respect to y. म्हणजेच काय मिळेल? dx/dy is equal to sin y ची डेरिव्हेटिव्ह cos y. आता या cos y ला कसं लिहिता येईल? dx/dy is equal to आपण असं लिहू शकतो √cos² y. अंडररूट आणि स्क्वेअर कॅन्सल. √cos² y म्हणजेच 1 - sin² y आयडेंटिटी. सो √1 - sin² y. sin y ची व्हॅल्यू x म्हणजे sin² y ची व्हॅल्यू x². ही कशाची व्हॅल्यू आहे? dx/dy ची. आपल्याला काय पाहिजे असते? dy/dx म्हणजेच 1/dx/dy. आता 1/dx/dy सो dy/dx इज इक्वल टू काय लिहिता येईल? 1/√1 - x². दिस इज व्हॅल्यू ऑफ dx/dy आणि इथे आपण लिहू शकतो √1 - x². आता त्याच्यात कंडिशन दिलेली आहे y लाइज इन बिटवीन -π/2 टू π/2 mod ऑफ x लेस दॅन 1. हे x ची व्हॅल्यू जी आहे ती -1 पेक्षा मोठी असायला पाहिजे, 1 पेक्षा लहान असायला पाहिजे. अशा पद्धतीने त्या कंडिशन दिल्या आहेत. त्या कंडिशन जर वापरतो म्हटलं तर इथे काय लिहिता येऊ शकतं? अकॉर्डिंग टू कंडिशन. इथे बघा √cos² y तर ही जी व्हॅल्यू आहे ही प्लस किंवा मायनस दोन्ही असू शकते. पॉसिबल आहे कारण स्क्वेअर रूट कॅन्सल. पॉझिटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो, निगेटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो. म्हणून म्हणजे इथे प्लस मायनस येईल. बट y लाईज इन बिटवीन -π/2 टू π/2. आता y ची व्हॅल्यू जर -π/2 आणि π/2 च्या मध्ये असेल याचा अर्थ क्वाड्रंटचा जर विचार केला फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंट हे -π/2 आणि हे π/2 तर फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतो.
आणि फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस्ट रेशो पॉझिटिव्ह राहील की निगेटिव्ह राहील, तर पॉझिटिव्ह राहील. त्याच्यामुळे प्लस मायनस घ्यायची काही गरज नाही, पॉझिटिव्हच राहील. आणि म्हणून अंडर रूट ऑफ प्लस, म्हणजे इथे प्लस, आता प्लस लिहित नाही, प्लस लिहिलं काय नाही लिहिलं काय, प्लस मायनस लिहायची गरज पडत नाही. ही कंडिशन असते -π/2 लेस दॅन y लेस दॅन π/2. तर थेरम विचारताना किंवा जनरली तशा प्रूफ विचारले जात नाही, पण सांगता येत नाही. जर विचारलं तर कंडिशन लिहून आपण प्लस मायनस घेऊ शकतो. त्याच्यानंतर कॉस वाय ऑलवेज पॉझिटिव्ह इन बिटवीन -π/2 टू π/2 असं एक रिझन देऊन आपण डायरेक्ट प्लस सिम्बॉल देऊन अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय लिहिता येईल, किंवा प्लस नाही लिहिलं डायरेक्ट लिहिलं तरी सफिशियंट आहे. अशा पद्धतीने साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. त्याच्यानंतर कॉस इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह सेम असंच आहे, उरलेल्या सगळ्या डेरिव्हेटिव्ह ह्या याच पद्धतीने फाइंड आउट करता येतील. स्टँडर्ड फॉर्म्युलाचा जर वापर केला तर d/dx ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. d/dx ऑफ कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. d/dx ऑफ tan x इज इक्वल टू tan इनवर्स x इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. d/dx ऑफ cot इनवर्स x इज इक्वल टू -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. d/dx ऑफ sec inverse of x is equal to 1/x into under root of x square minus 1. d/dx of cosec inverse x is equal to -1/x into under root of x square minus 1. अशा डेरिव्हेटिव्ह आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे. दोन्ही फॉर्म्युला सारखेच आहे, इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह आहे. टॅन इनवर्स कॉट इनवर्सची डेरिव्हेटिव्ह सारखीच आहे, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्सची डेरिव्हेटिव्ह इक्वलच आहे, फक्त इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह आहे. तुम्हाला तीनच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. साइन इनवर्स कॉस इनवर्स एकत्र आहे, टॅन इनवर्स कॉट इनवर्स एकत्र आहे, सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स एकत्र आहे. याच्या आधी जसं साइन इनवर्स एक्सची आपण डेरिव्हेटिव्ह काढून बघितली, तशाच पद्धतीने आपण बाकी उरलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह काढून पाहू शकतो. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ फॉर्म्युलाज दिलेला आहे. त्याच्यामध्ये टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय, असे परत दोन फॉर्म्युले महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. इथे प्लस मायनस एकत्र करता येईल. इथे जर मायनस लिहिलं तर इथे मायनस लिहा, इथे खाली प्लस लिहा. म्हणजे टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू काय होईल तर टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. हे दोन फॉर्म्युलाज खूप महत्त्वाचे आहेत. बाकी लिस्ट जी आहे ती पूर्णच्या पूर्ण पाठांतर करायची आहे, वाचायची आहे, लक्षात ठेवायची आहे. परत इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही सिंपल प्रॉपर्टीज पण आहेत, त्यासुद्धा तिथे दिलेल्या आहेत. आता इथे एवढी लिस्ट लिहिण्यापेक्षा ते तुम्ही रजिस्टरवर मेन्शन करून टाका. तिथे एक फॉर्म्युलाचा एक वेगळा रजिस्टर बनवा, पेजेस तयार करा आणि त्याच्यात ते लिहून घ्या. जसं साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू सिंपल एक्स, किंवा साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू एक्स. म्हणजे इनवर्स फंक्शन बाहेर असेल किंवा आतमध्ये असेल तरी याचं सिंपल साइन इनवर्स साइन कॅन्सल एक्स, साइन इनवर्स साइन कॅन्सल सिंपल एक्स. हे प्रॉपर्टी होती एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. ही सेम प्रॉपर्टी आहे, याचा वापर आपण करू शकतो. असे 6 फॉर्म्युले याच्यासाठी आहे, 6 फॉर्म्युला याच्यासाठी आहे, 12 फॉर्म्युला असेच होतात. त्याच्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला असा आहे साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचा एक चॅप्टर आहे पेपर 1 मध्ये, त्याच्यामध्ये याचा प्रूफ आहे आणि परत एक समोर याचा प्रूफ येईलच. तसे नंबर ऑफ फॉर्म्युलाज आहेत, त्याची लिस्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड वापरताना कुठल्या एक्सप्रेशनच्या समोर कुठलं सबस्टिट्यूशन यायला पाहिजे त्याची पण लिस्ट आहे, ते सुद्धा तुम्हाला लिहिणे आहे. त्याची सिंपल ट्रिक सांगतो. जसं साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह येते 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे जेव्हा 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल किंवा अंडररूटच्या आतमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर अशी टर्म असेल, 1 म्हणजे आपण कॉन्स्टंट सुद्धा पकडू शकतो, म्हणजे अंडररूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे आणि हे सारखंच आहे, 1चा स्क्वेअर 1च असतो, इथे एचा स्क्वेअर आहे. तर अशा वेळेस पुट एक्स इज इक्वल टू ए जर असेल तर ए साइन थिटा हे सबस्टिट्यूशन वापरायचं, किंवा इथे ए कॉस थिटा असे वापरलं तरी चालतं. या थिटाच्या वेळी डबल अँगल म्हणजे टॉईस थिटा वापरलं तरी आन्सर मिळतो. सो एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा और एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा हे इनवर्स फंक्शनच्या फॉर्म्युल्यावरून आपण ते लक्षात ठेवू शकतो. ॲक्च्युली त्याचं कॉलम दिलेले आहेत, म्हणजे एक्सप्रेशन काय असायला पाहिजे आणि सबस्टिट्यूशन काय असायला पाहिजे ते तुम्ही बघून घ्यायचं. तर साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर होते, आणि म्हणून जेव्हा 1 मायनस एक्स स्क्वेअर हे एक्सप्रेशन येईल तेव्हा आपण पुट एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा असं पुट करू शकतो. 1 मायनस आला म्हणजे सिंपल साइन थिटा पुट करायचं, आणि ए स्क्वेअर म्हणजे जसं 2चा स्क्वेअर आहे, 5 स्क्वेअर आहे, किंवा
सिंपल 5 मायनस एक्स स्क्वेअर असं जर असेल तर 5 इज अ स्क्वेअर ऑफ √5 म्हणजे पुट एक्स इज इक्वल टू √5 साइन थिटा असं आपण घेऊ शकतो. जसं कॉस इनवर्सची डेरिव्हेटिव्ह हीच आहे, मायनसचा फक्त फरक असतो, त्याच्यामुळे साइन पुट केलं काय कॉस पुट केलं काय सारखंच. मग एक पॉप्युलर प्रॉब्लेमचा विचार केला किंवा पॉप्युलर सबस्टिट्यूशनचा विचार केला तर टॅन इनवर्स म्हणजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. म्हणजे जिथं जिथं 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर काही असो तर आपण सबस्टिट्यूशन काय वापरायचं, टॅन इनवर्स नाही टॅन वापरायचा. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे एक्सप्रेशनच्या कॉलममध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशनच्या कॉलममध्ये टॅन थिटा असेल. इथे समजा एचे 1च्या ऐवजी ए आलं म्हणजे हा झाला ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, तर इथे पुट एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. आता 1 असल्यामुळे कोइफिशियंट 1 लिहिण्याची गरज नाही, सबकमाली 1, तर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आपण लिहित नाही तो 1. अशा पद्धतीचं सबस्टिट्यूशनचा एक कॉलम म्हणजे 2 फॉर्म्युलेस तुम्ही लिहून टाकायची, लिस्ट बनवायची. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जेवढे डेरिव्हेटिव्ह आहेत त्या इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या आणि सबस्टिट्यूशनच्या जो लिस्ट दिलेली आहे ते एवढं करणे.